छातीत कफ साठणे उपाय. कफ साठत असल्यास सकाळी रिकाम्या पोटी आले मध मिश्रण घ्यावे. वाफ घेणे अत्यंत उपयुक्त ठरते. दिवसभर कोमट पाणी पिण्याची सवय ठेवावी. हात-पाय जळजळ उपाय. हात-पायांना जळजळ होत असल्यास ताक किंवा नारळ पाणी प्यावे. आहारात आंबा, केळी, काकडी यांसारखे थंड गुणधर्म असलेले पदार्थ घ्यावेत. फार तिखट पदार्थ टाळावेत. डोके चक्कर येणे उपाय. चक्कर येत असल्यास लगेच बसून किंवा झोपून घ्यावे. लिंबू पाणी किंवा साखर मीठ पाणी प्यावे. पुरेशी झोप व वेळेवर जेवण केल्यास हा त्रास कमी होतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास रोज रात्री बदाम तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. थंड केलेली हिरव्या चहाची पिशवी किंवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यास आराम मिळतो. पुरेशी झोप आणि पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. केस पांढरे होणे उपाय. केस अकाली पांढरे होत असतील तर आवळा रस किंवा आवळा चूर्ण नियमित घ्यावे. नारळ तेलात कढीपत्ता उकळून ते तेल केसांना लावल्यास केस मजबूत व काळे राहण्यास मदत होते. ताणतणाव कमी ठेवणेही महत्त्वाचे आहे. केस गळती उपाय. केस गळत असल्यास आठवड्यातून 2दा कांद्याचा रस टाळूवर लावावा. आहारात प्रथिने, हिरव्या भाज्या व फळे वाढवावीत. केस ओले असताना कंगवा करू नये. त्वचेवरील पिंपल्स उपाय. पिंपल्सचा त्रास असल्यास चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावावे. दिवसातून 2दा चेहरा स्वच्छ धुवावा. फार तेलकट, तिखट आणि फास्ट फूड टाळल्यास पिंपल्स कमी होतात. नाकातून रक्त येणे उपाय. नाकातून रक्त येत असल्यास लगेच थंड पाण्यात भिजवलेले कापड नाकावर ठेवावे. मान मागे न टाकता सरळ बसावे. आवळा किंवा डाळिंबाचा रस घेणे उपयुक्त ठरते.